आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शिंदे गटाकडून भाजपच्या परवानगी नंतरच उमेदवार जाहीर होणार आहे। शिंदेंसोबत गेलेल्या 3 खासदारांनाच तिकीट दिलं नाही, शिंदे गट भाजपच्या तालावर नाचतोय, अंबादास दानवेंची टीका। आमदार प्रकाश आवाडेंनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। प्रकाश आवाडेंची काल हातकणंगलेमधून लढण्याची घोषणा। शिवसेनेचे धैर्यशील मानेंविरोधात आवाडेंचा बंड, तर मुख्यमंत्री शिंदेंकडून आवाडेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू। श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीसाठी शिंदेंना कसरत करावी लागली। भाजप आधी मित्रांचा अंत करते आणि मग दुश्मनांचा, रवींद्र धंगेकरांचा निशाणा। गेल्या निवडणुकीत शिंदेंना ठाण्याचे गुन्हेगार पुण्यात आणल्याचाही आरोप। जळगावचे बीआरएसचे नेते लक्ष्मण पाटलांच्या ठाकरे गटात प्रवेश, शेकडो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर पक्षप्रवेश। राज्यातील 20 जागांवर भाजपचा पराभव फिक्स, प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। मवियाने भाजपसोबत 20 जागा फिक्स केल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप। तर कोण कुठे सेटिंग करतंय, अकोल्यात जाऊन उत्तर देऊ असं म्हणत नाना पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांच्या 20 जागांवरील वक्तव्यावर लगावला टोला। मराठवाड्यात मवियाचे 4ही उमेदवार विजयी होणार। बीडमध्ये पंकजा मुंडेंना निवडणूक सोपी राहिली नाही, तर जालन्यात भाजपचा पराभव होणार, राऊतांचा विश्वास। राणेंमध्ये मस्ती जिरवायची हिंमत आहे का? तुमची मस्ती आम्ही जिरवली आहे, शिवसेना मस्तीतच असते। अंबादास दानवेंसह नारायण राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर। 5 खासदारांवर उद्धव ठाकरेंना मस्ती चढली आहे, राणेंनी केली होती टीका। चिखलीकरांना निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारतो भाजप खासदार अशोक चव्हाणांचं वक्तव्य। भाजपने चिखलीकरांना निवडून आणण्याची जबाबदारी दिली असल्याचंही विधान।